नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय झालं, उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते आणि अजून 2 स्टॉक्स आपण कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे की पुढे चालून स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा मग इंट्राडेमध्ये या स्टॉक्समध्ये कसं मोमेंटम होऊ शकते. तर डेफिनेटली व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काय थॉट्स आहे ते कमेंट्समध्ये मेन्शन करा. जर तुम्ही ट्रेड केला असेल आज आपल्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये जे व्हिडिओज लाईव्ह ट्रेडिंगमध्ये जो व्ह्यू आपण दिला होता त्या व्ह्यूनुसार तुम्ही ट्रेड केला असेल आणि एक चांगला प्रॉफिट बुक केला असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि ट्रेड नसेल जरी केलं आणि तुम्ही फक्त बघितलं असेल आणि तुम्ही बघितलं असेल की ॲनालिसिस कसं वर्क करते आणि आपलं टार्गेट कसं हिट झालं तर इन दॅट केस ऑल्सो तुम्ही बघू शकता आणि व्ह्यू तुमचा जो आहे तो कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. तर लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर आज मार्केट ओपन झालं 360 हा जो लेवल होता 360 लेवल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की 24,360च्या वर जेव्हा मार्केट जाईल तेव्हा आपण थोडंसं एक बुलिश राहू शकतो. 400-420पर्यंत आपलं एक टार्गेट प्लॅन असायला पाहिजे. तर येस, मार्केट ओपन झालं 360च्या तिथेच एक रेजिस्टन्स घेतला. त्याच्यानंतर इथे कंटिन्युअस एक मार्केट जे आहे एक कंटिन्यू एक रेंज बनवत होतं आणि 10च्या तेवढ्यात जेव्हा इथे एक ब्रेकआउट झाला, मी ऑलरेडी सांगून दिलं होतं की 24,370च्या वर गेलं तर आपण बाय करणार आहे आणि आपलं जे टार्गेट आहे 24,420 हे आपलं टार्गेट आपलं प्लॅन असणार आहे. तर इन दिस केस 24,370 ब्रेक झाल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये एक कंटिन्यू मोमेंटम राहिला आणि 440च्या जवळपास मार्केट 420पर्यंत एक मार्केटने टार्गेट दिलेलं आहे. 420-430पर्यंत पण मार्केटने जे आहे ते टार्गेट दिलं. तर यस, खूप स्लो मोमेंटम होता पण यस डेफिनेटली आपल्याला एक चांगला टार्गेट मिळालेला आहे 420पर्यंत. निफ्टीमध्ये बँक निफ्टी अतिशय फ्लॅट मोमेंटम होता. बँक निफ्टीमध्ये तर आज एक्सपेक्ट पण नव्हतं करत, थोडंसं खाली आलं. त्याच्यानंतर 52,500 इतक्या वेळपासून या रेंजमध्ये ट्रेड करत आहे की बँक निफ्टी उद्या एक्सपायरीमध्ये एक चांगला मूव देऊ शकते, आयदर वर और खाली द्यायला तर पाहिजे. बट लेट सी काय होते. सगळ्यात पहिले आपण निफ्टीवर फोकस करून निफ्टीचा ॲनालिसिस कंप्लीट करूया की निफ्टी जो आहे आता ऑल टाईम हायला बंद झालेला आहे. 24,400च्या वर 420च्या वर बंद झालेला आहे. कोणत्याही सिनॅरिओमध्ये जर फ्लॅट ओपन झाला, हाय ब्रेक केला तर आपल्याला 24,500पर्यंत टार्गेट जे आहे ते इझिली उद्याच आपल्याला बघायला मिळू शकते. जर फ्लॅट ओपन झाला 24,400च्या वर सस्टेन करत असेल, 430 ब्रेक केला तर आपल्याला 500पर्यंत टार्गेट बघायला मिळेल निफ्टीमध्ये. व्हॉट इफ समजा मार्केट गॅपअपच ओपन झाला 24,500चा तिथे ओपन झाला तर यस डेफिनेटली आपल्याला एक डिप बघायला भेटेल. डिप बघायला भेटला त्याच्यानंतर यू टर्न झाला, ब्रेक केला, वापस वरच्या साईडला मोमेंटम. जर गॅपअप जर ओपन झाला 24,500-550 इथे जर गॅपअप ओपन झाला तर डिपसाठी वेट करू, मग जिथून टर्न होईल सपोर्ट घेईल तिथे आपण एक ट्रेड करू वरच्या दिशेला. जर गॅपअप ओपन झाला तर गॅप डाऊन ओपन झाला तर यस डेफिनेटली 370-360 इथे सपोर्ट आहे. गॅप डाऊन जर ओपन होत आहे तर 360-350 इथे जिथे पण सपोर्ट घेईल 330च्या जवळपास. इथून खाली आल्याच्या नंतर जेव्हा यू टर्न घेईल तेव्हा आपण बायसाठी प्लॅन करू. तर मोस्ट प्रोबॅबली आपण बायसाठीच प्लॅन, एकदा डिप मिळाला तर डिपमध्ये बायसाठी प्लॅन करणार आहे. मोठा गॅपअप झाला, सेल ऑफ आला, सेल ऑफ आल्याच्या नंतर सेकंड हाफमध्ये जेव्हा यू टर्न घेऊन मोमेंटम वरच्या साईडला होईल तेव्हा आपण बायसाठी प्लॅन करणार आहे. फ्लॅट थोडाफार गॅपडाऊन ओपन झाला, फ्लॅट ओपन झाला आणि ब्रेक केला 430 तरी आपण बायसाठी प्लॅन करणार. तर डेफिनेटली आपण जो आहे मोस्ट प्रोबॅबली बायसाठीच प्लॅन करणार आहे. सेलसाठी आपला अजून काही व्ह्यू नाही आहे. सेल करायचा असेल तर मार्केट सध्या बिअरिश मोमेंटममध्ये नाही आहे, कंटिन्यू बुलिश मोमेंटममध्ये आहे. सेल तोपर्यंत आपण करणार नाही जोपर्यंत इथून मार्केट 24,200च्या खाली येत नाही, तोपर्यंत सेल करणार नाही. कोणताही डीप आला तर बाय करू, ब्रेकआउटला बाय करू, बायसाठीच आपण प्लॅन करणार आहे निफ्टीमध्ये. तर आय होप निफ्टीचा व्ह्यू आता क्लिअर झाला असेल. लेट सी बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पण आपण कंटिन्यू एक रेंजमध्ये ट्रेड करत आहे. बँक निफ्टी तुम्ही बघू शकता, काल फिन निफ्टी पण एक रेंजमध्ये ट्रेड करत होता, आज बँक निफ्टी पण एक रेंजमध्ये ट्रेड करत आहे. 52,700 याच्यावर जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपल्याला एक मोठा मोमेंटम वरच्या साईडला बघायला मिळेल.
तीच एक पॉसिबिलिटी आहे. खालच्या साईडला मल्टिपल टाईम यांनी 52,250 300 इथे सपोर्ट घेतलेला आहे. तर खालच्या साईडला जर आला तर मार्केट वापस वर येईल. खालच्या साईडला आपण ट्रेड करणार नाही. उद्या समजा 52,700 ब्रेक केला तर आपण एक ट्रेड करू शकतो. 53,000 आपलं टार्गेट राहील इन दॅट सिनारिओ. 52,700 ब्रेक केला तर 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकतो. 53,000 जे आहे हे आपलं टार्गेट राहणार आहे बँक निफ्टीसाठी. याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. नाऊ लेट सी TCS रिझल्ट पण आहे TCSचा आणि आपण बघूया TCS कसा ट्रेड करू शकते. तर कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता इथे मार्केटमध्ये एक चांगला अपसाईड मोमेंटम झाला होता. 3800 पासून 4000 पर्यंत अपसाईड मोमेंटम झाला. आता 4000च्या खाली आलेला आहे. उद्या आपल्याला फक्त वेट करायचं आहे की मार्केट समजा 4040 4040 जर ब्रेक करत असेल वरच्या साईडला 4040 4050 जर ब्रेक करत असेल तर मोमेंटम कंटिन्यू होईल आणि आपल्याला एक ट्रेड बघायला मिळेल वरती 4200 पर्यंत. जर 4040च्या वर ब्रेक झाला 4050 जर ब्रेक झाला तर 4200 पर्यंत मोमेंटम कंटिन्यू होईल. आपल्याला एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो. सेल आपण तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत हा 3950च्या खाली येत नाही. 3950च्या खाली आला तर आपण सेल करू शकतो. इन दॅट केस आपल्याला 3900 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकते. स्टॉप लॉस आपण 4000च्या वर लागेल. 4050च्या वर गेलं तर बाय करायचं आहे. 4200च्या टार्गेटपर्यंत आपल्याला 1 किंवा 2 दिवसामध्ये TCS बघायला मिळू शकतो. रिझल्ट लागलेला आहे तर मोठा 150 पॉईंट एक तर वर किंवा खाली आपल्याला 100 पॉईंट बघायला मिळू शकतात TCS मध्ये. नाउ लेट सी अनादर स्टॉक. हा पण स्टॉक तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन केला होता. TCS पण मल्टिपल टाइम कमेंट्समध्ये मेन्शन केलेला आहे आणि रिझल्ट पण आहे म्हणून आपण त्याला डिस्कस केला. पॉलीकॅप बघू शकता एक गॅप डाऊन ओपनिंग झाली. गॅप डाऊन ओपनिंगच्या नंतर पण कंटिन्यू खाली येत आहे. तर यस याच्यामध्ये सेल ऑफ तर आहे. सपोर्ट कुठे आहे अजून पण वीक आहे. जोपर्यंत आपण 6600च्या वर जात नाही तोपर्यंत पॉलीकॅपमध्ये बाय करणार नाही. खाली सपोर्ट कुठे घेऊ शकते तर यस 6200 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथपर्यंत पॉलीकॅप खाली येऊ शकते. जर कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करायचं आहे तर 6200 पर्यंत आल्याच्या नंतर तुम्ही पॉलीकॅपमध्ये बाय करू शकता. तोपर्यंत बाय नका करू. 6200च्या जवळपास आला तिथे तुम्ही पॉलीकॅपमध्ये बाईंगसाठी एक प्लॅन करू शकता. अदरवाईज 6600च्या वर गेल्याच्या नंतर तर 6600 ते 6200 याच्या मधात तुम्हाला काही नाही करायचं आहे. एक तर 6200 आला तर तुम्ही एक पोझिशनल पॉलीकॅप बाय करू शकता. अदरवाईज 6600च्या वर ब्रेकआउट झाला तर तुम्ही ट्रेडिंग पर्पजसाठी बाय करू शकता फॉर द टार्गेट ऑफ 6800. तर असा आपण पॉलीकॅपला अप्रोच करू शकतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. TCSवर फोकस करा. TCSचा रिझल्ट पण लागलेला आहे. तर TCSमध्ये एक चांगला लेवल आहे. 4040च्या वर गेला तर वरती 4200चा टार्गेट. 3950च्या खाली गेला तर 3870 3880 पर्यंतचं टार्गेट. वरती 4100 पहिलं टार्गेट राहील. दुसरं टार्गेट 4200 राहील. तर इन दिस सिनॅरिओ असं प्लॅन तुम्ही करू शकता TCSमध्ये. निफ्टी एक ऑल टाईम हाय अजून लावू शकते. 24,500 तुम्हाला उद्यापर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकते. तर निफ्टी बघू शकता तुम्ही. जर फ्लॅट ओपन झाला 24,430 ब्रेक केला तर 24,500 पर्यंतचं टार्गेट. जर गॅप डाऊन ओपन झाला तर डायरेक्टली बाय नाही करणार. मग वेट करणार आपण सेल ऑफचा. खाली सेल ऑफ आला खाली आला डीप भेटला तिथून रिव्हर्सल होत असेल तेव्हा बाय करणार. गॅप डाऊन ओपन झाला तरीसुद्धा आपण यस रिव्हर्सलसाठी प्लॅन करणार. बाय ऑन डीपचा स्ट्रॅटजी ठेवू गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर. आय होप तुम्हाला ॲनालिसिस आवडला असेल. नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला. एम करूया 200 लाईकसाठी. तर 200 लाईक कंप्लीट करा व्हिडिओवर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एम करूया 3000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला. 3000 सबस्क्राईब कंप्लीट केल्याच्या नंतर आपण डेफिनेटली एक एज्युकेशनल स्ट्रॅटजी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.